भेट घेतलेली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे. काय तुम्ही सांगाल या ओबीसीच्या प्रश्नावरती? आता आत्महत्या सुद्धा होऊ लागल्या. असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की म्हणजे 341, 42 हे दलितांसाठी आरक्षण, 42 हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण. आणि त्यांनी म्हटलं होतं की या ओपन कॅटेगरी सोडून आणखीन एक घटक आहे, तो म्हणजे ओबीसी. तो ह्या हा इतर मागासवर्गीय जो आहे हा घटक फार मोठा आहे. आणि त्याला सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्या संविधानामध्ये 4 घटक केले, एक ओपन, एक दलित, एक आदिवासी आणि एक ओबीसी. तेव्हापासून लढा सुरू आहे. मग कालेलकर कमिशन आलं, हे कमिशन ते कमिशन, तरीसुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही. शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा 10 वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर व्ही पी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारनं. आणि त्याच्यानंतर जे आहे ह्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या या तुमच्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या. तरीसुद्धा आमचं भांडण चालूच. शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, या समाजाला द्यायला पाहिजे आणि 27% आरक्षण दिलं. खरं म्हणजे आम्ही 54%, पण दिलं आम्हाला 27%. आणि म्हटलं बाबा ते पण द्या. त्याच्यानंतर कित्येक वेळेला झाल्या तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला. आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे. त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं. 93च्या पुढे, 93च्या अगोदर सरकार करत होतं. 93च्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोगाच्या मार्फत यायचं. 4 आयोगाने ते नाही सांगितलं. हायकोर्टाने सांगितलं की नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, तुम्ही सामाजिकदृष्ट्या जे आहेत मागासलेले नाहीत. कारण राजकीय सत्ता तुमच्याबरोबरच आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत, हे सगळे साखर कारखाने, दूध कारखाने, अमुक तमुक जे काय सगळं तुमच्याकडे आहे. यांच्याकडे काय आहे? म्हणून भटक्या मुक्तांपासून तर सगळ्या ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे, बाकीच्यांना हे मिळू शकत नाही. आता त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली. मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग मोदी साहेबांनी EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास आहे त्यांच्यासाठी, सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही 50%, म्हणून ते दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा 80-90% सरकारने सांगितलं की यांनाच फायदा मिळाला. तरीसुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षण 10% दिलं. काही लोकांनी EWS ते 10% त्याचंही सर्टिफिकेट घेतलं. काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचंही घेतलं. हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच आम्हाला टाका. जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही. त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद गॅझेटमध्ये काय म्हटलं काय ते शोधा. शिंदे समिती न्यायमूर्ती
2 वर्ष काम करते. ते गेले तेलंगणामध्ये, इकडं तिकडं हैदराबाद सगळीकडे 2-2.25 लाख त्यांनी दिले. आता हे म्हणतात सगळ्या मराठ्यांनाच मिळालं पाहिजे. अरे काय आहे? आणि मग त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे जे आहेत 3-4 दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला. आपल्याला माहिती आहे, मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं या जरांगीच्या कार्यकर्त्यांनी, आणि यावर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं माहीत. आणि त्या प्रेशर खाली हा GR निघाला. आणि हा GR जो आहे हा ओबीसींच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे. हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत, जाणार आम्ही आणखीन, कारण आमच्याकडे 374 जाती आहेत. प्रत्येक जण म्हणतो की आम्ही जाणार. ठीक आहे. आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत ह्या आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते, हे पहिल्यापासून मागतात काय की बा आमचं घेऊ नका रे, तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या, आमचं घेऊ नका, एवढंच. आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली. म्हणून इथला जो आहे आमचा भरत कराड, हा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले, जवळ घेतलं, त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्यावर, आणि बस ओरडतच निघाला. गावचे लोक सांगतात 3-4 दिवस तोच म्हणत होता की संपलं आपलं, आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला. आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली. लोकांनी आपण केलं पण तो काय वाचला नाही. आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जे बलिदान झालं, आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे. माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भटकेमुक्त, बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत, कोर्टात लढतो आहोत, मंत्रिमंडळात लढतो आहोत, ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत. सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे ते सगळं आम्ही करू. आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी 100% खात्री आहे. पण तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही मजबूतीनं उभं राहा. हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि ह्या भरतच्या ज्या आहेत कुटुंबियांचं जे आहे सांत्वन करण्यासाठी. सर, सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचे आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सहज सांगू शकता. मग सांगितले, समन्वय नाही आहे का सर? सांगितले. आणि असं आहे की मी तुमच्यासाठी थांबलो, कृपया राजकारण आणू नका. सरकारमध्ये सुद्धा जे आहेत ना वेगवेगळ्या घटकांचे लोक असतात आणि ते वेगवेगळ्या घटकांसाठी भांडत असतात. आता मी तर जे आहे गेली 35 वर्ष भांडतोय शिवसेना सोडून. त्याच्यामुळे जे आहे हे असे ज्या विषयाला बगल देण्यापेक्षा पुढे काय चाललं आहे ते पहा. मी काल सकाळी सुद्धा सगळ्यांना सांगितलं की बा त्यांना विचारा ह्या मराठा समाजाला की तुम्हाला 10% आरक्षण दिलं सेपरेट, ते तुम्हाला नको आहे का? नाही म्हणून सांगा. तुम्हाला EWS दिलं नको आहे का? नाही म्हणून सांगा. तुम्ही सांगा आम्ही ओपनमध्ये सुद्धा जाऊ इच्छित नाही, कशातच जाऊ शकत नाही, सोडणार का? पण हे तर उत्तर कुणी द्यायला पाहिजे? जे सुशिक्षित आहे, ज्यांना आरक्षण म्हणजे काय कळतं आहे, फायदा कशात आहे, तोटा कशात आहे हे ज्यांना कळतं. अरे शिक्षण सम्राटसुद्धा आहेत ना, बोला ना त्यांनी. अनेक लोक अनेक मंत्री, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री म्हणजे सगळे आहेत ना, त्यांनी सांगावं ना की आम्हाला नको मराठा आरक्षण, आमचं काढून घ्या. त्यांनी सांगा आम्ही EWS मध्ये जात नाही, त्यांनी सांगा आम्ही ओपनमध्ये जात नाही, आम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे. फायदा कशात होणार आहे तुमचा? एक लक्षात घ्या, शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी आणि त्याच्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत हे महाराष्ट्र सरकार देत आहे. आणि तिथे सेपरेट तुमच्यासाठी आरक्षण आहे. इथे आल्याने फक्त तुम्हाला मिळणार काय आहे तर राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण अगोदरच तुमच्याकडे आहे, आपोआपच आहे. मुख्यमंत्री, मंत्री सगळे आहेत, जिल्हा परिषद सगळे आहेत. कुठेतरी जे एखादा सरपंच वगैरे होणार ते सुद्धा व्हायचं नाही. त्याच्यासाठी तुम्ही या तुमच्या मुलाबाळांचं नुकसान करणार का? जे सेपरेट तुम्हाला दिलेलं आहे
शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी एका अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि या इतरांना सुद्धा जे आहेत किती पैसे दिले तुम्ही या सगळ्या सारथी आणि या सगळ्यांना जवळजवळ 25,000 कोटी रुपये दिले आणि ह्या मागासवर 3 वर्षामध्ये आणि मागास जे आमचं हे आहे इतर मागासवर्गीय महामंडळ त्याला 2,500 कोटी 23 वर्षामध्ये दिले. आता मागच्या बजेटमध्ये तुम्ही सांगा बघा की 5 कोटी दिले, फक्त 5 कोटी ह्या आमच्या महाज्योतीला 5 कोटी म्हणजे ओबीसीच्या कामासाठी. आणि सरसकट आरक्षण नाही प्लीज आणि तुम्ही सारथी आणि या इतर सगळ्यांना जे आहेत ते 700-800 कोटी रुपये दिले. मी विधानसभेत हा मुद्दा मांडला, बोललो ज्यावेळेला मी मंत्री नव्हतो तेव्हा. आणि हे सगळं जे आहे परवाच्या दिवशी जी ओबीसी कमिटी होती त्यांच्यासमोर मी मांडलं, बघा काय हिशोब आहे. आणि मग बावनकुळेंनी जे आहे ते अध्यक्ष त्यांनी सांगितलं की फायनान्शियल सेक्रेटरी बोलवा आणि त्यांनी सुद्धा कबूल केलं, हो हे बरोबर आहे पण आम्ही बघू काय करायचं. म्हणजे हा अन्याय जो आहे सतत आमच्यावर होतो आहे. दुर्दैवाने आमच्यातले अनेक आमदार वगैरे शांत आहेत. त्याचं कारण आहे की आम्हाला मध्ये आरक्षण नाही आहे जे दलितांना आहे, आदिवासींना. आणि मग आम्हाला निवडून यायचं तर मराठा मतं पाहिजे आहेत म्हणून मनात काही असलं तरी बोलत नाहीत. अनेक मंत्री बोलत नाहीत, अनेक आमदार बोलत. आता आमचं काय राहिलो काय नाही राहिलो काय, आम्ही तर जे आहे सगळं काही त्याग करण्याची तयारी ठेवली म्हणून आम्ही बोलतो आहोत. माझं म्हणणं एवढंच आहे की सर देणारे हात आहेत सर, देणारे हात तुमच्याच पक्षाचे आहेत, मग ते हात जरा भेदभाव करतात. आणि हत्यार टाकलं तुम्ही आता तर हां लढाईचं पुढे ओबीसीच्या आरक्षणासाठी, कारण विश्वास आहे तुमच्यावरती. लढणार पण लढणार म्हणजे हीच जे आहे सध्या आम्ही जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावात आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्ही निवेदन देतो. का असं नको म्हणायला की तुम्ही सरकारकडे गेलं. आम्ही सरकारला पत्र दिलं की हे माझे मुद्दे आहेत. का हायकोर्टाने विचारायला नको की तुम्ही गेला होतात का सरकारकडं. आम्ही गेलो होतो सरकारकडं. का आणि मग यातून काय होणार आहे त्या. आता अनेक लोक सांगतात, माझा कुठल्याही मंत्र्यावर राग नाही, पक्षावर राग नाही. अनेक सांगतात की नाही ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही. अरे जिथे एका ताटामध्ये 3 भाऊ जेवत आहेत तिथे आणखीन 4 आणून ठेवले तर कोणाच्या वाट्याला काय येईल. आणि धक्का कसा लागणार नाही. तुम्ही आम्हाला बाहेर काढणार नाही, तुम्ही आमच्या याच्यामध्ये आणून बसवणार लोकांना. जाणारच ना सगळ्यांचं, कारण तो मोठा समाज आहे ना तो. हां त्यामुळे जे आहेत आम्ही हे जे आहेत आम्ही त्यांना सांगितलं. आणि शेवटी आता आम्हाला माहिती आहे की अडचण त्यांची आहे, इकडे आड तिकडे विहीर चाललेलं आहे त्यांचं. हां पण आम्हाला खात्री आहे की या राज्यात आणि देशात अजूनही न्यायालय जे सुरक्षित आहेत. न्यायदेवता आम्हाला निश्चितपणे न्याय देईल. एक शब्द जो आहे आम्ही त्यांच्यापुढे मांडू की याच्यातून काय काय होतं आहे आणि काय काय दिलं आहे हे सुद्धा आम्ही मांडणार आहोत. ओबीसीच्या नेत्यांनी गोरगरीब ओबीसींचं वाटोळ केलं आणि मंत्रिपदे भोगली असं सांगा म्हणता येईल. हे बा मला त्यांना काही उत्तर द्यायचं नाही. आता मोठा मनुष्य आहे, मी लहान माणसांचं बोलतो असतो, मोठ्या माणसाबद्दल नाही. रिजर्वेशन के लिए आज एक बच्चे ने खुदकुशी की है, किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहोगे? क्योंकि ये जो है जब जिहार निकला जिसमें ऐसा लगता है और सही बात है कि पूरा मराठा समाज इस आरक्षण में बैकडोर से आ रहा है और इसके लिए हम तो लड़ रहे हैं. पर यहाँ जो हमारा जो ये भरत कराड़ जो है इस गांव में, वो एक ओबीसी का कार्यकर्ता था, हर मीटिंग में जाता था, मोर्चे में जा, और उसका जो है एक विश्वास हो गया, खातरी हो गई, बस ख़त्म हो गया. अभी हमको कुछ मिलने वाला नहीं है. गांव के लोग बोलते हैं कि 4-5 दिन से बड़ा त्रस्त था और फिर वो जो है कल परसों जो है पूरे उनके 4 बच्चे हैं छोटे छोटे, क्या उनको उसने नज़दीक लिया, प्यार किया
और बस ऐसे ही घोषणा देते हुए बाहर निकला और जो है बाजू वाली नदी में कूद कर जो है उसने आत्महत्या कर ली। मेरा कहना यही है कि ये ओबीसी आरक्षण मिलने के लिए भी कई लोगों ने बलिदान दिया, आत्म बलिदान, और अब वो हमारा जाए नहीं, कोई दूसरा नहीं लेके जावे, हमारा कम नहीं होवे, इसलिए अभी फिर से जो है ये आत्म बलिदान करने की बात आ रही है। पर हमें जो है उन्होंने उनको कहा सबको, कोई डरो मत, हम लड़ रहे हैं, हम लोकशाही रास्ते से सरकार के साथ सारी बातें हमने रखी हैं। जगह जगह पर जो है शांतता मोर्चे निकल रहे हैं और हम हाई कोर्ट में भी जा रहे हैं। तो मेहरबानी करें और कोई खुद आत्महत्या नहीं करें, ये मैं सबको हाथ जोड़ के जो है विनंती करता हूँ। सर, ओबीसी मध्ये 350 उपजातीमध्ये कुणबी मराठा आहे असं सांगतायत.